पुसेगाव येथील गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून तब्बल 6,61,000 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली। विशेष म्हणजे यावेळी एटीएम मशीन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेही नुकसान करण्यात आले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। ही घटना पुसेगाव येथे गुरुवारी मध्यरात्री घडली। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पुसेगाव येथील सातारा ते पंढरपूर रस्त्यावर सेवागिरी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे। शुक्रवार दिनांक 19 पहाटे 4:15च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या कारमधून चोरटे तेथे आले। त्यांनी शटर उचकटून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले। त्यातील 500 रुपयांच्या 1,322 नोटा असा 6,61,000 रुपयांवर डल्ला मारला। सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरटे पुसेगाव, निढळ, मलवडी, फलटण मार्गे दौंडकडे गेले आहेत। एटीएम मशीन असलेल्या इमारतीमधील रहिवाशांना आवाज आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी या गाडीचा दहिवडीपर्यंत पाठलाग केला। ती गाडी फलटण मार्गे गेलेली दिसत आहे। नियंत्रण कक्षाला माहिती देऊन लगतच्या पोलीस ठाणे व जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्याकरिता तात्काळ कल्पना दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार DB बर्गे करत आहेत।